तर सकाळच्या जवळपास 7:30 वाजल्यात आणि आनंदी क्यूट आनंदी रोजच खेळते अशी बाहेर. आणि विराजचं रेडी झालं आता डबा झालाय, पाण्याची बॉटल आणि दप्तर आता निघालाय शाळेत. दीदी चल लवकर आवर पटकन. चला तर सकाळी सकाळी बघा सगळं रेडी झालंय आता आवारलंय विराजचं. आणि विराज आणि दीदी म्हणजेच कल्याणी दीदीला बी आम्ही दीदी मधून कल्याणी विराज चालले शाळेत. आनंदी बी आता आम्ही गाडी येईनच माझ्याबरोबर मागं लागल. आणि दीपाली सगळं स्वयंपाक आवरला. दीपालीला आवरायचंय, दुकानाला गिरायचं आता चालू होतं सकाळ सकाळ. 7:30 वाजल्यात. आता बस येईन या साईडला तर आम्ही चाललो ह्या साईडला. बस आली का? चला मग पटकन, बस बी थांबत नाही एकदा टाइम झाल्यावर. तर चला सगळे चला आवरा पटापटा बसा लवकर. नाही जात गाडी, दादाला लागन तोंडाला. बस दादा पटकन. दिले त्याला बसव ना. पाय नका देऊ तर पाय गुतलाय काय दादा तुझा? अशी गडबड असती. हळूच उतरा तिथे गेल्या बी लेकरांना. दादूला हळूच उतरा. हा बस मध्ये बसवा त्यांना. लवकर या तुम्ही ब्या. बाय बेबू दादू बाय बाय. चला आता आलोत आम्ही बघा. आमचं काय विराज आनंदी दीदी सर्वजण आलोत. आपलं दुकान कुठे आता एकूण गाडी येईन. काय बा काय चाललंय? नगरला दवाखान्यात आयल्या नगर. आयला आपल्याला दवाखाना म्हणलं की नगर शिवाय पर्यायच नाही. जवळ नगरच आहे ना, मोठे दवाखाने म्हणले की. बरोबर या जाऊ. हा तर आबाचा फोटो काढतो आठवणी जरा. तू आबाची जिंदगी कशी मला माहिती आहे ना. सगळी दवाखान्यावरच चालली आहे का नाही. आपण आता जे जगवतो ते कशाचे जीव आहे. हा 2 दिवस जगायचंय ते दवाखान्यात जीव. आपलं जसं रक्त फिल्टर होतं त्याच्यावर जीवन आहे. आणि किती किती दिवसाला जावं लागतं नगरला? आठवड्यातून 2दा. जीवनात ते जगण्यासाठी जावंच लागत आहे. ठीक, हेच महत्वाचं आहे होय आपल्या शरीरासाठी शेवट. तर आम्ही आलोत हे दुकानापासून. हे आपलं दुकान आणि ही आपली इथं घरी. तर बघा तिकडे वस्ती अशी मोठी. तिकून आलो तिथं. चला आबा बरं थोडं बोलतो आबा बरं. होय आबा कशामुळे झालं ते नेमकं? काय दुखणं नेमकं? काय शेळा मागवतो या काही की दुखायला लागलं. शेळ्या मागवता तुम्ही उन्हाचं का? उन्हाचं दुखायला लागलं. तेव्हापासून डॉक्टरने असं सांगितलं की सारखं आठवड्यातून 2दा किंवा एकदा आठवड्यातून रक्त फिल्टर झालंच पाहिजे. म्हणजे आपलं लाईफ वाढते जगण्याची. नाही तर असं तर मध्ये असा विषय होता की बारा आपलं संपलाच विषय असा होता आहे का नाही. नवीनच जीवन भेटलं पुन्हा म्हणायचं. बरोबर आहे. तर ना आता तुम्ही एकटे जाणार का आता नगरला? किती किलोमीटर आहे आपल्यापासून? काय आता नगर किती किलोमीटर आहे? आता काय सांगते इथे 60 असेल ना. आष्टीहून 60. आष्टी तालुक्यापासून 60 किलोमीटर आहे नगर. आता इष्टीने इथून आष्टीला जायचं डायरेक्ट इष्टी. नाही तर मग इकडे कासारीला गाडी थांबत नसेल मध्ये. काढायला इथं आष्टीला डायरेक्ट आयले नगर. चालतंय. आता आनंदी चालली घरी. आली गाडी आली आली विराजची गाडी. चल सांगू वय सांगतो. हा चला चला पटकन. नाही तर मग सांगतो. चल चल हाताला तर. चला चला गाडी आली. चला चला बसा दामाने. चल गेला विराज बघा. विराजची गाडी गेली. अरे दादा यायची तुला तिकडं घरी ड्युटीला का सुट्टी आज? ड्युटी. ओके चला. हे आमचं असं मस्त गावातला चौक आहे. इथून जास्त पोरं जाते शाळेत. गावातून मी गाडी येते. चला तर मी पण चाललोय घरी. चला तर काय प्रत्येक जणाचं आयुष्य असं सुखाचं नसतं. प्रत्येक माणूस आपल्या आपल्या दुःखात असतो पण तो सांगत नाही नाही का दुःख काय असतं ते. जसं की आता आम्ही भेटलो तिथं बोलत होतो आबाबर. तर ते आबा आमच्या घराच्या पुढं राहते थोडे वस्तीवर.
तर ते आबाचं म्हणजे कसं दुखत होतं ना, तर त्यामुळं मी त्यांच्याबरोबर बोललो. तर त्यांचे एक वर्ष झालं असेल, म्हणजे असं एकदम ऊन लागलं, अचानक शेळ्या उडीत होते. तेव्हापासून असं झालं की त्यांचं म्हणजे पहिल्यांदा डॉक्टर म्हणते रक्त जे पातळ होत नाही का घट्ट होतंय काय की. तर नो गॅरंटीमध्ये कार्यक्रम सगळ्या घरी झालता विषय. तर आज बी ते जीवन जगते चांगल्या ह्याच्यात आणि दर आठवड्याला जाते दवाखान्यात. तर ते जे रक्त आहे ते फिल्टर करायचं, काहीतरी फिल्टर करून येतात मशीनवर. तर त्यांनी काय होतं, रक्त फिल्टर झालं म्हणजे सगळं रक्तावरच आपलं शरीर असतंय. तर आज वर्ष दीड वर्ष झालंय त्यांची लाईफ वाढली आणि आता जोपर्यंत ते दर आठवड्याला जातील तोपर्यंत आहे तोपर्यंत करायचंय. म्हणजे दर आठवड्याला दवाखान्यासाठी जायचंय आणि आपण दवाखाना जर एखाद्याच्या मागं नाही, सुखी जीवन आहे म्हणजे आनंदी आनंद आहे म्हणायचं. कधी काय होतं माणसाच्या जीवनात कधी काही सांगता येत नाही. बरेचसे असे लोक येतं की मी बघितलं की जीवनात काही असे कुणाचं ऑपरेशन करायला गेले कमराचं, तर कमी वयातच एकदम जाग्यावर बसले. तर जीवनाचा प्रत्येक जणाचा वेगळा वेगळा अनुभव असतो नाही का. तर असे बरेचसे लोक आहेत की ते आपले घरी बसल्या व्हिडिओ बघत आहेत कुणाचं कसं आहे काय आहे. आणि दुसऱ्यांपेक्षा आपलं एकदम आनंदी जीवन आहे हे कळलं पाहिजे म्हणून दुसऱ्याचे दुःख बघत होत. आणि दुसऱ्याचे दुःख जर मी थोडेसे एखाद्या दिवशी दाखवले तर आपल्या जीवनात आपण लय सुखी येतं आणि समाधानी असं मानलं पाहिजे. तर चला बाकीचं काही मी दाखवतो. आता आलो घरी दुकानात, आता आवरून ड्युटीला पण जायचंय. तर आता सगळे विराजन ते एकदा गेले ना शाळेत मग काहीच अडचण नाही, मग लगेच माझं उरकलं की मी ड्युटीला जात असतो. हा मी ना मग आता मी बंद करता मग असं. ह्या फ्यूजा पाहिल्यात नाही, ह्याच्यातल्या फ्यूजा पाहिल्यात, ही पण पाहिली. ती तिथं हा तिथं आपण आता कुठं जर वायर बिअर तुटत असला काही काय तुटायचं समज नाही बघ. गाडी चालू गाडी आणून नुसतं लावलेली. नाही, राहू दे पिशवीचं काही नाही. चला काय झालं ताट रे ना, आता दुकानात आणून खोललाय आपण. खोललाय त्याची एकच एक नट खोललाय इथला आणि पट्टी गाडी बाजूला. तर हे ना सगळं घासून घेतलं आपण नाही का. हे वरचे 8 पॉईंट आहेत ना सगळे घासून घेतले. पॉलिश पेपरने गंज पकडला होता. त्याने काय होईल जरा चालू व्हायला त्रास देणार नाही. दुसरी गोष्ट टाटरची ही वरची बाजू आहे. आता एकच मिनिट लाईट चालू करतो. तर ह्याच्या पण पॉईंट एकदम असे खराब झालेत बघा. ही बोट दिसते इथे 1 2 आणि पलीकडे 3 4. तर हे पण आता ना नीट गंज पकडलाय पूर्णपैकी. चांगलं घासून घेतलं ना तर चालू व्हायला पण टाटर एकदम मस्त होईल. तर आता हे आपल्या आष्टी दुकानात आणलंय मी. तर ही मीटर वगैरे चांगलं आहे, हे सगळं खोललंय. तर ह्या पट्ट्या मी आणि काय कार्बन धरला ते घासून घ्यायचं आहे. तर हे घासल्यावर काय होतंय मी तुम्हाला सांगलच पुन्हा. मोटर चालू केल्यावर टाटरचं काय इफेक्ट होतोय. आणि हे पण पट्ट्या घासून घेतल्यात. हे आपल्याला खोलायला मशीन आहे आपल्या दुकानात. पॉलिश पेपर आहेत 1 2 हे पॉलिश पेपर आहे. पुन्हा बारीक बी पॉलिश पेपर आहे. कानस काय शक्यतो अडचण नाही खोलायला. तर एकदम असा टाटर चांगला नीट करतो ना मी की घरी पुन्हा एकदम म्हणजे बटन टाकलं नसतं हे असं बटन की लगेच चालू झालं पाहिजे. बटन हे पण बटन आहेतच असे मांडले ना हे बटनावर चालू व्हायला पाहिजे. बंद चालू. तर असं चालू आहे, आवाज येत असेल आणि बघू करतो नीट. घरी गेल्यावर दाखवतो. बघा जवळपास 6:30 वाजल्या. 6:30 वाजता आनंदी कशी खेळत एकटीच पोपट आणि माती. हो हो काय माती कोण खेळत आहे, कोण खेळत आहे माती. आनंदी बघा माती नुसती मातीची ढिगारी किती माती खेळती एकटीच खेळती. कुणीच नव्हतं. मी आत्ता ज्येष्ठ म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आष्टीहून आलोय आणि आनंदी म्हणजे गाडी नुसती लावली इथं आणि म्हणलं चला आनंदीचं काय चाललंय एकदा बघावा. तर आनंदी नुसती माती खेळती पळती आणि इथं कुणीच नाही. सगळे म्हणजे दीपाली बी दुकानात आहे आणि एकटीच खेळती नाही का. चला दीपालीचं काय चाललंय एकदा मी दाखवतो. काय आवरलं का मॅडम, काय चाललंय काय नाही. आवडतंय दिवसभर आमचं हेच असतं गिरायकाचं. रोजचं म्हणजे रोज काय काय कॅमेरा चालू इकडं बघा. रोज रोज हेच गिरायक आले. अंड्याला आलं, हा सामान न्यायला आलं, सामान न्यायला आलं, गिरायक येतंय म्हणायचं. गिरायक येतंय चालूच असतं. हा कोणाला दिलं ही दिदी दिलंय आपल्या. असं आहे का? दिदी तर चला आता मी जातो रानात आहे का नाही. हा तुम्ही काय करा हा ट्रॅक्टर जोडा. उद्या शनिवार आहे हा आणि आपल्याला मग पाणी नाही त्यामुळे मग पाणी भरावं लागेल. म्हणजे उद्या शनिवारची लाईट नसते दिवसभर. आपल्याला दिवसभर लाईटच नसती कसलीच. तर उद्या शनिवारी आता अंधार पडायच्या अगोदर सगळं पाणी भरून ठेवलं
म्हणजे उद्याचे दिवस परदेशी पाणी 2 दिवस बागत. बघा ना आपलं हा. आनंदी बाग पुढे ठीक आहे, तू बघ गिराय बरं का. त्या मी माझं तुम्ही टेन्शन ना घेऊ, मी गिराय बघून स्वयंपाक करते. तुम्ही तुमचं आवरा आणि पाणी भरून झाल्याच्या नंतर हे करा. हा. काय काय? घासाला पण पाणी द्या. घासाला देऊ. बिना दगडा मार नको. ठीक आहे, चालतंय, घासाला पाणी देतो. हो. अयो, चला आता टाटर आपण कालच खोलला होता तसा आज म्हणजे बसवायचा आहे. मोटर चालू होती का नाही ह्याची एक पंचायत आहे. उद्या शनिवारी लाईट नाही, जर का मोटर चालू नाही झाली, मी टाटर खोलला नीट केलाय, हे म्हणते कशाला तुला काय, म्हणजे सर्वजण म्हणते गरजच काय आहे खोलायची, म्हणजे चालू कामाचा घोटाळा केलाय. तर एखाद्या फिटरला तरी दाखायचं म्हणजे किंवा टाटर व्यवस्थित कुणाला तरी दाखवून नीट करून आणायचा. पण विषय असा झाला आहे, मीच टाटर खोलला आणि मीच साफ करून घेतला. आता जर नाही चालू झालं तर अवघड आहे माझं. चला आता आनंदीला इथं सोडतो आणि मी एकटा जातो, वायरचं काम आहे. आता आनंदी खेळ निघली इथं. बोल काय म्हणतो. मी चाललो आता टाटर बसवायला आणि मोटर चालू करतो. आपल्याला पाणी भरायची ना, तिथे घरी पाणी भरायची ना आपल्याला आता टाक्यात. मग मी आलो टाटर बसून बोर चालू करून. त्यांची गोठळा झाला. आपली हायलाईट हो, आपली इकडे बघ कसे लाईट हाय इथं. तर आपली लाईट हाय, आपली मी मोटर चालू करून आलो. घरात हायलाईट आपल्या हाय. जा ही कर, आनंदी लक्ष दे, या आनंदी लक्ष दे दादा. ए विराज, आनंदी लक्ष दे म्हणलंय. देतो का मी, जाऊ का? लक्ष दे, रानात चालू, लक्ष दे आनंदीला. या आनंदी कशी पळती, रोडला पळत. आणि व्हिडिओमध्ये दाखवायचं कारण म्हणजे काय टाटरचं की सकाळी मी खोलला होता, मला आता पुन्हा चालू होतं की नाही बघावा, म्हणून मला व्हिडिओमध्ये पण दाखवा. चला आपणच नीट केलेला टाटर आता बसवला मी. वायर बी एकदम व्यवस्थित बसवलीत. आणि चला आता बघू चालू होतं आहे की एकदा. तर पेटी नंतर झाकून ठेवायची. तर संध्याकाळी आता एकदम अंधार पडला, बोर चालू करायला एकदम म्हणजे आता अंधार दिसायला लागला असा अंधार आहे. तर बघा इकडं आपलं आता घरी पाणी जाईल चालू केल्यावर. तर चालू होती की नाही 2 मिनटात बघायचं आपल्याला. आणि एकदम अंधार पडला आहे आता. मला असं वाटायला लागलं आता अंधार पडला आहे. आणि शेवट आता मला काय करायचं आहे, वायर जोडायची आहेत आणि नुसतं बटन टाकायचं. चालू झालं तर नंबर 1, आणि जर चालू नाही झालं तर उद्या दिवसभर पाणी नाही आहे घरी बोरचं. तर काहीतरी मग ॲडजस्टमेंट करावं लागेल नाही चालू झाली तर. आणि पुन्हा खोलून नेला हाय याचा बी घोटाळा होतो का काय कळा ना. आणि टकाटक चालू जर झाली तर काहीच अडचण नाही. बघू आता एकदा चालू झाल्यावर बोलतो. चला आता टाकायचंय बटन. चालू होतंय का नाही काय माहीत. 1 2 3 4 5 काय म्हणायचं. आईला काटा तर गेला भाऊवर. चालू याचा अर्थ होती म्हणायचं बटनावरच. आणि बंद इकडं लाल दाबले होईल. पण बघू पाणी येतं का एकदा. तर चला स्क्रूड्रायव्हर घेतला घरी. तर चालू झाली तर काय अडचण नाही. इथून पाणी गळन थोडंसं. तर चालू झाली तर नाही चालू झाली तर पाणी गाळणार नाही. आता बघतो पाण्याची वाट. चला तर यस पाणी पण टिपकायला लागले. याचा अर्थ आता पाणी चालू झाले. चला आता घरी. एकदम यशस्वी आपला टाटरचं काम एकदम रिपेअर एकदम मस्त आणि सुंदर अशा प्रकारे आपण काम केलेलं आहे. टाटर चालू झाला आहे. चला आता पाणी पण घरी चालू झालं असेल. आता एकदम सूर्य मावाळ्या अंधार पडलाय. आता बोर झालाय चालू. आता काय अडचण नाही. पाणी पण चालू झालंय. उद्याचं शनिवारची काय अडचण नाही. आणि टाटर आपण काम केलेलं एकदम नंबर 1 झाले. तर काहीच नाही, फक्त 1 नट खोलायचं आहे. त्याच्यानंतर ते काढायचं. 3 4 ते 8 जवळपास असं पॉईंट आहेत ते घासायचे. आणि वरचे 4 12 पॉईंट घासले ना तर एकदम बटन दाबले की चालू. काल मी बटन दाबीत होतो पण बटनावर चालू होत नव्हती. आज बटनावर बी चालू झाली. बटनावर बंद झाली ना पावसा पाण्याचं काय अडचण नाही. चला एकदम असा अंधार पडला. असं एकदम लाईटा लागल्यात आणि पाणी चालू आहे. असा पाईप आलाय तर आता झालाय पाईप चालू. पाणी सगळीकडे पाणी पाणी. बघा संध्याकाळचं कसे एकदम मोगराची कसे फुलं फुलले. सगळे फुलंच फुलं आहेत. याडा न करू विराज. नीट आंघोळ कर. संध्याकाळचं गरमत आहे. विराज म्हणतो आंघोळ करायच्या सर्दी व्हायचं ब्यावे थोडंसं हाय गरमही. तर उन्हाळ्याच्या दिवसात तर मग करतोय विराज आंघोळ. चला विराजची आंघोळ झाली की मग बंद करायचं एकदम मस्तपैकी बोर. झाडाला पाणी द्यावं लागेल इकडे चिचाला बेलाला.
तर रात्री असं मस्तपैकी पाणी भरून घेतलं होतं टिपाडात आणि मस्तपैकी आज सकाळ सकाळ फुलं पण एकदम फुलले. दीदीने सगळे फुलं घेतलेत.